जय जय रघुवीर समर्थ. सार्थ मनाचे श्लोक, मनोबोधाचा अभ्यास. मारुतीबुवा रामदासी यांनी या पुस्तकामध्ये अतिशय छान संक्षिप्त स्वरूपाने मनाच्या श्लोकांचा अर्थ लिहिलेला आहे. त्यातला आज 4था श्लोक बघूया. मना वासना दुष्ट कामानये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. श्रीराम. हे सज्जन मना, जीवनामध्ये दुष्ट वासना कधीही उपयोगी पडत नाहीत. पहा, या चंचल मनाला अखंड विषयातच रममाण करणारी ती वासना होय. वासना मुळीची अभेद, देह संबंधे झाला भेद, तुटता देहाचा संबंध भेद गेला. जोपर्यंत देहभाव जीवभाव जागृत आहे तोपर्यंत ही वासना जीवाच्या ठिकाणी अभेद रूपाने वास करत असते. देहबुद्धीने युक्त असणारी जीवावस्था ही अत्यंत कनिष्ठच मानली जाते. देहात असणाऱ्या वासनेमुळेच जीवाला पुन्हा पुन्हा देह धारण करावा लागतो. पुण्याचे फळ ते सुख, पापाचे फळ ते दुःख, पाप पुण्य अवश्य भोगणे लागे. परधनाची अभिलाषा, परवस्तू संबंधीचा मोह, अशी ही मोहयुक्त पापबुद्धी सोडल्याशिवाय जीवनात सुख नाही. हे मना, धर्माने घालून दिलेली नीती मर्यादा कधीही सोडू नको. स्वधर्म आणि सुनीती हे 2 जीवनाचे आधार आहेत. म्हणून प्रत्येक मनुष्याने आचार विचार नीती धर्म यांचा आधार घ्यावा. अंती विवेकाने विचाराने आपले मानवी जीवन धन्य करून घ्यावे. विवेक व वैराग्य हे मानवी जीवनाचे सार आहे. जय जय रघुवीर समर्थ.